श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून मी सुरुवात करते. तुम्ही खूप दुःखात असाल, संकटात असाल, त्रासात आहात, तर तुम्हाला काय करावं हे आपल्याला सुचत नाही. कधी कधी काय होतं की आपल्या मनाविरुद्ध काही घटना घडत असतात, मन स्थिर नसतं, मानसिक त्रास असतो, आयुष्यात खूप दुःखे असतात. काय होतं ना की ते आपल्याला समजतच नाही, मार्गच मिळत नाही. एकातून बाहेर पडलं की दुसरं संकट तयार असतं, एक खड्डा बुजवला की दुसरा खड्डा तयार असतो. तर अशा परिस्थितीत आपल्याला काय करावं ते सुचत नाही. तर आज मी तुम्हाला त्यावरती उपाय म्हणजे सेवा आहे, जी सेवा आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला ज्या काही अडचणी संकट असतात म्हणून आपण आध्यात्मिक मार्गात येतो. सगळेच चांगलं असतं तर देवाला कोणीच हात जोडले नसते. समजा आपले फायनान्शियल प्रॉब्लेम असतील, जे काही पैशाचे प्रॉब्लेम आहेत ते कधी ना कधीतरी सुटतात. कोणी ना कोणीतरी आपल्याला मदत करतच, पण आपल्या मानसिक जो आपल्याला त्रास होत असतो तो भयानक असतो. बरेच लोक डिप्रेशनमध्ये जातात. या जगात प्रत्येकालाच दुःख आहे, आपल्याला यातून मार्ग काढायचा आहे. तर अशा वेळेस स्वामींना आपल्याला शरण जायचं आहे. सगळंच महाराजांवर सोपवून द्या. प्रत्येकाच्या घरात महाराजांची मूर्ती किंवा फोटो असतोच. ज्यांच्या घरात फोटो मूर्ती नसेल तर मनामध्ये महाराजांचा विचार करा. आपली जी काही दुःखे आहेत ती महाराजांना सांगा, त्यांच्यासमोर रडा, सगळं बोलून टाका. तुमच्या मनातील सर्व भडास जी काय आहे की मी एवढं करून सुद्धा असं का होतं, माझ्यासोबत असं का घडतं, असा प्रश्न महाराजांना विचारा. आपल्या मनातील सर्व बोलून झाल्यामुळे आपलं 50% टेन्शन हे तिथेच संपणार आहे. लक्षात ठेवा, आपल्याला दुःख आहेत तर दुःखाच्या नंतर सुख हे येतच असतं. महाराज नेहमी म्हणत असतात की तुझ्यासाठी कुठली 4 दारे उघडी केल्याशिवाय दुसरी कुठली दारं मी बंद करत नाही. आपल्याला आपल्या दुःखातून मार्ग काढायचा असतो. दुःखाचा सुद्धा काही अंत असतो. अशा वेळेस फक्त एवढे लक्षात ठेवायचं की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. फक्त लक्षात ठेवायचं की जे होणार आहे ते चांगल्यासाठी होणार आहे. जेव्हा तुमच्या मनातील दुःख भडास स्वामींना सांगून तुमचं मन शांत होईल तेव्हा फक्त नामस्मरण करा. नामस्मरणासारखी सेवा दुसरी कुठेच नाही. जे लोक स्वामींचं नामस्मरण करतात त्याला स्वामी नेहमी तारून नेतात. तुम्हाला स्वामीसमोर बसून नामस्मरण करून जमणार नसेल तर चालता बोलता उठता बसता कधीही नामस्मरण करू शकतात. त्याला कुठलंही बंधन नाही. विटाळ आहे, मासिक धर्म आहे, त्याला नामस्मरणावर त्याचा काही परिणाम होत नाही. फक्त तुमची इच्छाशक्ती ही स्ट्रॉंग ठेवा. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वामींचं नामस्मरण करत असता तेव्हा साक्षात स्वामी ब्रह्मांड नायक आपल्या पाठीशी उभे असतात. हे आपल्याला संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग हे दाखवतातच. हे 100% खरे आहे. जेव्हा दुःख येतात, संकट येतात तेव्हा असं समजत जायचं की त्या दुःखात आणि संकटापेक्षाही मोठे असे माझे स्वामी महाराज आहेत. ते आपल्याला या संकटातून बाहेर काढणार आहेत आणि काढतीलही. तुम्ही जे काही चांगलं कर्म करता त्याचं चांगलं फळ तुम्हाला नक्की मिळतं व वाईट कर्म केलं तर त्याचं फळही तुम्हाला मिळतंच. आपण वाईट केल्यामुळे जी काही शिक्षा मिळत असते ती शिक्षा, त्या शिक्षेची धार हे कमी होण्यास या नामस्मरणाचा व सेवांचा आपल्याला उपयोग होत असतो. म्हणजे एखादी जखम जी आपल्या वाईट कर्मामुळे आपल्याला होणार असते ती जखम आपल्याला होणार असते, ती खोलवर होणार असते. पण आपण ह्या सेवा हे जे काही आपण नामस्मरण करत असतो त्याच्यामुळे ती जी जखम असते ती वरवर होते, त्याची धार ही बोथट होते. म्हणून वाईट कर्म करताना नेहमी सावध राहावे. कोणाचे कधीही काही वाईट करू नये. शेवटी आपली कर्म असतात, सगळं स्वामी म्हणून सोडून द्यायचं असतं. म्हणून नामस्मरण करा व नामस्मरणाने आपल्याला आतून एक प्रकारची अशी शक्ती निर्माण होते की आपले आता चांगले होणार आहे. जेणेकरून सेवा करा, म्हणजे जे असं मनात धरून तुम्ही सेवा करा, नामस्मरण करा व सगळं महाराजांवर सोपून द्या. बघा कसे तुम्हाला तुमच्या संकटातून बाहेर पडण्याचे वेगवेगळे मार्ग सापडतील. नमस्कार.